अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाकडून घरपट्टी, पाणीपट्टी व स्थावर मालमत्ता कराची वसुली जोरात सुरू असतानाच या मोहिमेदरम्यान पाणीपट्टीच्या थकबाकीवरून वाद उफाळून येत त्याचे रूपांतर थेट मारहाणीपर्यंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नळ कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या नळकट करणाऱ्या व्यक्तींनी दगडाने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप खडकी येथील रहिवासी आप्पासाहेब पुंडलिक आराख वय 55 यांनी केला आहे। त्यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणी आप्पासाहेब आराख यांनी पोलीस ठाण्यात फिर्यादीत नमूद केल्यानुसार आराख यांच्याकडे सुमारे 10,000 रुपयांची पाणीपट्टी थकलेली होती। याबाबत त्यांनी नगरपालिकेकडे मुदतवाढ मागितली होती। मात्र दिनांक 30 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारास नळ कनेक्शन तोडण्यासाठी कर्मचारी आल्याची माहिती मिळाल्यानंतर ते घरी जात असताना खडकी येथील भारत गॅस ऑफिस समोर त्यांची नगरपालिकेच्या नळकट करणारे इसम रोहित विठ्ठल शिंदे व बबलू मरसाळे यांच्याशी भेट झाली। यावेळी कनेक्शन कट करू नका, मी पाणीपट्टी भरणार आहे असे सांगत असताना दोघांनी आम्हाला ड्युटी आहे असे सांगत वाद घातला। बाचाबाची होऊन दोघांनी लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली। त्यात रोहित शिंदे याने दगडाने डोक्यात, पाठीवर व बरगडीवर मारहाण केल्याने आराख जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत केल्याचे आराख यांनी फिर्यादीत म्हटले। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी रोहित विठ्ठल शिंदे व बबलू मरसाळे राहणार संजय नगर यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत। वसुलीच्या नावाखाली अशी मारहाण होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब असून नगरपालिका प्रशासनाने व संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आप्पासाहेब आराख यांनी केली आहे। याबाबत नगरपालिका प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी मुख्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून तसेच नगरपालिका कार्यालयात जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने नगरपालिकेची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सासाने, कोपरगाव। खडकी प्रभाग क्रमांक 2 मध्ये राहतो। माझ्याकडे नळपट्टी घरपट्टी थोडीशी बाकी होती, तर मी ती एक मॅडम आली, तिच्याबरोबर 2 कोणत्या तरी समाजाची पोरं होती। मी त्यांना म्हणलं आज 10,000 रुपये मी तुम्हाला देतोय। त्याच्या आताच तो म्हणे मी आता नळ कट करून टाकतो। म्हणलं नळाला वगैरे हात काय लावू नका, आम्ही 50 वर्षापासून घरपट्ट्या नळपट्ट्या भरत आलोय, मागं पुढे होऊ शकतं पण आम्ही भरणार आहे। तो 2-4 जण घेऊन आला, तो पोरगा फोन केले, आम्ही खडकीच्या अलीकडेच अर्धा किलोमीटर त्यांनी आम्हाला पकडलं तर मी त्याला माफी मागितली। म्हणलं जाऊन दे दादा, तुला बोललो असेल थोडंफार रागाला असेल, माफी म्हणतो। पण त्यांनी काही विचार नाही केला, लगेच दगड बिगडांनी मारहाणच चालू केली। किती जण? 6 ते 7 जण होते, दगडांनीच मारहाण केली त्यांनी। नगरपालिकेचे कर्मचारी होते? नगरपालिकेचा कर्मचारी होता आणि मी त्याला माफी मागतोय। म्हटलं मी 10,000 तुमच्या अजून नाही, पण ती बाई वसुलेली येते ना, तिच्या सोबत तो असतो। त्यांनी केला इतका मी सॉरी म्हणतो तरी त्यांनी मागचा पुढचा विचार न करता दगडांनीच मारहाण चालू केली। तुम्ही काही पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दाखल दिलं, मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथूनच हॉस्पिटलला आलोय। मला पाठवलं मारलं त्यांनी दगडांनी, माझ्या बरगडं पण आउट केलं, डोकं पण आउट केलं। काय मागणी केली तुम्ही पोलिसांकडे? पोलिसांकडे असं म्हणलं का असं झालंय, हे व्हायला नकोय बा। मी माफी मागत होतो तरी ते मारत होते।